बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 14वा म्हणजे गुणातीत योग. या 14व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 19 श्लोक झालेले आहेत, 11 भाग झालेले आहेत आणि 299 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण पुढचा भाग म्हणजे 12वा भाग पाहणार आहोत. त्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झालेलं आहे आपण थोडक्यात लक्षात घेऊयात आणि पुढे जाऊयात. हा जो गुणातीत योग आहे, या योगाची किंवा या अध्यायाची सुरुवात भगवान जे निवृत्तीनाथ आहेत की ज्यांना ज्ञानेश्वर माऊली त्यांचे गुरु मानतात, त्यांची स्तुती करून, त्यांना देव म्हणून किंवा त्यांना दीनदयाळ म्हणून किंवा करुणेचे सागर असं म्हणून त्यांना ते प्रसन्न करतात आणि त्यांच्याकडून ही गीता सार सांगण्याची परवानगी घेतात. आता पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सामान्य ज्ञान आणि आत्मज्ञान यामधला फरक सांगतात. आत्मज्ञान हे अग्निरूप आहे, सामान्य ज्ञान हे किंवा ज्ञान हे तृणरूपी आहे. नंतर आत्मज्ञानाने मोक्ष मिळतो, ते उत्तम आहे. आत्मज्ञान झाल्यानंतर हे सगळ्यात महत्वाचं आहे की आत्मज्ञान झाल्यानंतर मनाची विषयाकडे जाणारी धाव मागे हटते, म्हणजे विषय निग्रह आपोआप होतो. हे आत्मज्ञान झाल्यानंतर घडतं. नंतर श्लोक नंबर 2 मध्ये भगवंत सांगतात की त्या ज्ञानाचा आश्रय करून जे माझ्या सायुज्यास प्राप्त होतात, ज्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती होते, ते सृष्टीच्या उत्पत्तीकालीही जन्मत नाहीत आणि प्रलयकालीही नाश पावत नाहीत. म्हणजे ज्यांना आत्मज्ञान होतं त्यांच्यावर जन्म मृत्यूचा फरक पडत नाही, म्हणजे ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतात, म्हणजेच त्यांना मुक्ती मिळते, मद्रूप होऊन जातात ते. नंतर श्लोक नंबर 3 मध्ये माया आणि भगवंताचं बीज यांच्या संयोगाने ही सृष्टीची निर्मिती कशी होते याचं सविस्तर वर्णन आलेलं आहे. ते पण आपण पाहिलेलं आहे. ही माया किंवा ही जी प्रकृती आहे हिच्यापासूनच 3 गुण तयार होतात. एक सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. या तिन्ही गुणांची बाधा ही देहावर होते. तिन्ही गुणांची बाधा देहावर होते, पण आत्म्याला सुद्धा या तिन्ही गुणांच्या मुळे त्या सपाट्यात आत्मा म्हणजे देहाच्या बरोबर असल्यामुळं त्यालाही ते जवळून पाहायला मिळतात. हे तिन्ही गुणांचे उच्छाद जे आहेत ते पुढच्या म्हणजे 4थ्या श्लोकामध्ये हे आलेलं आहे की हे जे 84 लक्ष योनीमध्ये जे विविध प्रकारचे प्राणी आहेत, विविध आकाराचे आहेत, विविध रंगाचे आहेत, या सर्व प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा पिता हे भगवंत स्वतः आहेत. मग हे जे 3 जे गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, हे देहातील जो अविनाशी आत्मा आहे त्याला बांधून टाकतात. म्हणजे या आत्म्याला किंवा या जीवाला सुद्धा या गुणांपासून
बंद होतो. तो कसा होतो ते श्लोक नंबर 6 मध्ये किंवा भाग नंबर 6 मध्ये आपण पाहिलेलं आहे, की सत्वगुण जो आहे, सत्वगुण सत्वगुणाने जे पुरुष वागतात त्यांच्यामध्ये नकळत अहंकार निर्माण होतो आणि मी कसा ज्ञानी आहे याची तो वल्गना करू लागतो. त्याची तो घमेंड बाळगतो. मी कसा सुखात आहे, मी कसा आनंदात आहे. अशा पद्धतीनं हा सत्वगुण त्या जीवास बंधनात अडकवतो. आता दुसरा रजोगुण. रजोगुण म्हणजे मनोरंजन, रंजन. हा रजोगुण काम वासना कायम जागृत ठेवतो. नंतर कामाच्या नादी लावतो. रजोगुणी पुरुषांच्या इच्छा अफाट असतात, वाऱ्याप्रमाणे अफाट असतात. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. आणि तो त्या इच्छा एवढा प्रबळ असल्यामुळे तो कार्यमग्न असतो कायम. रात्रंदिवस कामात व्यग्र असतो. डोक्यात कायम काम असतं अशा लोकांच्या. आणि मग ते मोठी मोठी मंदिरं, देवळं, मोठ्या बागा असे मोठे मोठे किंवा मोठी शहरं वसवणं, गावं वसवणं अशी मोठी मोठी कामं, मोठी मोठी कर्म अशा रजोगुणी लोकांच्या हातून घडतात. पण त्यांना हे वाटतं की ही मोठी मोठी कामं जी आपण करतो यात सुख आहे, पण खरं तर ते सुख नसून दुःख आहे. आणि असे लोक फक्त कर्म करत राहतात आणि इतर व्रतांचे म्हणजे काम व्रताचेच फक्त आचरण करतात, इतर व्रतांचे आचरण करत नाहीत. तिसरा म्हणजे तिसरा गुण म्हणजे तमोगुण. तमोगुण म्हणजे साक्षात दुर्लक्ष, आळस आणि झोप. अशा लोकांची व्यावहारिक दृष्टी मंद असते. ते अविचारी असतात, जीवास मोह घालणारे. असे लोक देहालाच आत्मा मानतात. त्यांच्या इंद्रियात जडत्व असते, आळस असतो, मूढत्व असतं, नेहमी जांभया देत असतात, अंग मोडत असतात, अंथरुणावर कायम लोळत असतात. त्यांना त्यांच्या अंगामध्ये अजिबात उत्साह नसतो. तरी पण आपण एखादं जबरदस्ती काम सांगितलं तर ते क्रोधाने आंधळे होतात. अशा पद्धतीने हे तिन्ही गुण या जीवास बंधनात अडकवतात. मग सत्वगुण ज्यावेळेस देहात वाढतो त्यावेळेस त्याची लक्षणं काय असतात बघा, की त्याच्या मनामध्ये ज्ञान हे अंतर्यामी ओतप्रोत भरलेले असते. त्यांची जी इंद्रिय असतात ते विवेकी असतात. नंतर त्यांचे इंद्रियच बऱ्या वाईट गोष्टींची पारख करतात आणि वाईट गोष्टी करत नाहीत. म्हणजे वाईट न ऐकण्यासारख्या गोष्टी ऐकत नाहीत, न पाहण्यासारख्या गोष्टी पाहत नाहीत, न बोलावं ते त्यांची जीभ बोलतच नाही. असे लोक निषिद्ध कर्म कधीही करत नाहीत. त्यांच्या वासना नाहीशा झालेल्या असतात. विषयांचा त्यांना वीट आलेला असतो. आणि ज्यावेळेस असे लोक देह ठेवतात म्हणजे त्यांचा मृत्यू होतो त्यावेळेस ते आत्मस्वरूपात निमग्न होतात. तसंच दुसरं रजोगुण. रजोगुणाचे लोक कायम कृती करत असतात, कर्म करत असतात. परस्त्रीचा त्यांना हव्यास भरपूर असतो. त्यांचा लोभ एवढा असतो की त्यांना साक्षात इंद्रपद जरी प्राप्त झालं तरी सुद्धा त्याही पेक्षा काय मोठं आहे का असं
त्यांच्या मनात येत असतं, एवढा त्यांचा लोभ असतो. आणि असे लोक ज्यावेळेस देह ठेवतात त्यावेळेस ते मनुष्य योनीत जन्म घेतात आणि याच गुणाने बांधले जातात, म्हणजे रजोगुणानेच. त्यानंतर येतो तो तमोगुण. तमोगुण म्हणजे मूर्खपणा, आळस, बुद्धी नसणे, अविचार, अनाचार, वाईट कर्मे. अशा लोकांना वाईट कर्मे करण्याची फार हौस असते. चांगली कर्म करण्याची त्यांना हौस नसते. निषिद्ध कर्म करण्याची त्यांना हौस असते आणि त्याचे फळही तसंच मिळतं. तर काय होतं की अशी लोक जे असतात ते पशु पक्षी किंवा झाड किडे यांच्या जन्मास पावतात. म्हणजेच काय, सत्वगुणी लोक देव योनीला पावतात, रजोगुणी लोक मनुष्य योनीत जातात आणि जे तमोगुणी लोक आहेत ते कनिष्ठ योनीमध्ये जातात, म्हणजे श्वापद वगैरे होतात, किडा मुंगीच्या जन्माला जातात. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आज भाग नंबर 12 आपण पाहणार आहोत. तर त्या श्लोक आपण पहिल्यांदा त्या श्लोकार्थ वाचूयात की जीव हा देहापासून उत्पन्न झालेल्या 3 गुणांचा अतिक्रम करून जन्म, मृत्यू व वार्धक्य या दुःखांपासून मुक्त होऊन मोक्षाप्रत प्राप्त होतो. आता यासाठी आपण काही ओव्या वाचूयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ओवी नंबर 300 च्या पुढे. आता निर्गुण असे अणिक, ते तो जाणे अचूक, जे ज्ञाने केले टीक, तयाची वरी किंबहुना पंडुसुता, ऐसी जो माझी सत्ता, पावे जैसी सरिता सिंधुत्वगा, नलिकेवरिनी उठला, जैसा शुक शाखे बैसला, तैसा मूळ अहंता ठाकिला, तो मी म्हणोनी. अगा अज्ञानाची या निंदा, जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपी प्रभुद्वा, चैला की पै बुद्धिभेदाचा आरिसा, तया हातोनी पडिला विरेशा, म्हणून प्रतिमुख भासा मुकला. मुकला तो देहाभिमानाचा वारा, आता वाजो ठेला वीरा, तै ऐक्य विची सागरा, जिवेशा हे, म्हणून भद्वा वेसी, प्राप्ती पाविजे तेणे सरिसी, वर्षती आकाशी घनजात जेवी. आता आजच्या भागामध्ये मनुष्य गुणातीत होतो म्हणजे नेमकं काय होतं हे आपण बघणार आहोत. नंतर गुणातीत जो मनुष्य होतो त्याची लक्षणं म्हणजे काय आहेत ते आपण बघणार आहोत. त्या अगोदर गुणातीत होणं म्हणजे नेमकं काय हे आपण मागच्या भागामध्ये समजून घेतलं, ते अजून एकदा समजून घेऊयात, मग पुढे जाऊयात. तर गुणातीत होणं म्हणजे काय आहे, तर गुणांचा प्रभाव त्या व्यक्तीवर राहत नाही, काहीच प्रभाव राहत नाही. म्हणजे अशी व्यक्ती ना धड सत्वगुणाने वागत असते, ना धड तमोगुणाने वागत असते, ना धड रजोगुणाने वागत. गुणांचा याच्यावर प्रभावच नसतो. म्हणजे त्याचा देह आणि आत्मा हा पूर्णपणे गुणातीत होऊन गेलेला असतो. गुणांच्या परिणामांच्या पलीकडे गेलेला असतो. आता हा काय प्रकार आहे हे समजून घेण्यासाठी कालचे ज्या दोन चार ओव्या पाठीमागच्या आहेत ते आपण परत वाचूयात म्हणजे लक्षात येईल. ज्याप्रमाणे गुणात वागत असून हे गुणातीत होऊन जो आत्मस्वरूपी रथ असतो त्याचा मूळ स्वरूपाविषयी अहंकार कायम असतो. मग त्या ठिकाणाहून पाहू लागले असता
म्हणतो की मी कर्म करता नसून साक्षीभूत आहे. कर्म करता कोण असतो? शरीर असतं. कर्म कोण करतं? शरीर. आणि आत्मा जो आहे तो फक्त त्याच्या साक्षीला असतो, की यानं हे कर्म केलेलं हे मला माहिती आहे. म्हणजे प्रत्यक्ष कर्म हा आत्मा किंवा जे चैतन्य ते करत नसतं. तर प्रत्यक्ष कर्म हे शरीर करतं, देह करतं आणि ते गुणांच्या प्रभावात येऊन करतं. जसे गुण तसे तो कर्म करतो. सद्गुण असतील तर सत्कर्म होतात, रजोगुण असेल तर मध्यम कर्म होतात, तमोगुण असेल तर कनिष्ठ कर्म होतात. म्हणजे कर्म हे देह करतो, पण त्याचा साक्षीदार मात्र हे चैतन्य म्हणजे आत्मा असतो. सत्व, रज व तम या गुणांपासून निरनिराळी कर्मे जी होतात, ती आपण न करता गुणच कारण आहेत. म्हणजे गुणांपासूनच होतात. नक्षत्रांचा लोप व्हावा, सूर्यकांत मण्याने अग्नी उत्पन्न करावा, कमळाने विकसित व्हावे व तमाचा नाश व्हावा, या सर्व गोष्टी सूर्योदयापासून होतात, परंतु सूर्य त्यांच्याकडे पाहत नाही. त्याचप्रमाणे माझ्या सत्तेने कर्मे होत असूनही मी या देहात अकर्ता आहे. म्हणजे ही कर्मे मी करत नाही, हे देह करता. पण माझ्या सत्तेने हे सगळं होतं असं भगवंत म्हणतात. मी दाखवल्याने गुण दृष्टीस पडतात, माझ्याच सत्तेने गुण वाढतात. भगवंत काय म्हणतात की मी दाखवल्याने गुण दृष्टीस पडतात, हे तिन्ही गुण माझ्याच सत्तेने गुण वाढतात सुद्धा. व ते नाहीसे झाल्यावर जे बाकी राहते ते मीच होय. जे गुण ज्यावेळेस नाहीसे होतात त्यावेळेस बाकी काही तर राहते ना, ते बाकी जे राहते ते मीच होय. धनंजया याप्रमाणे ज्याच्या हृदयात ज्ञानाचा उदय झाला आहे तो अर्थात गुणातीत होय. लक्षात आलं? गुणातीत म्हणजे काय? की ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये ज्ञानाचा उदय झालेला. कोणतं ज्ञान? ज्ञान कोणतं? तर जे तिन्ही गुण आपल्यामध्ये येतात ते प्रकृतीपासून येतात. तिन्ही गुणांच्या अंमलाखाली हा देह विविध कार्य करतो. गुणांच्या प्रमाणे तो कार्य करतो. पण त्यापासून हे चैतन्य वेगळं आहे. हे ज्ञान ज्याच्या हृदयात उत्पन्न होतो तो गुणातीत झाला. असं याला म्हणतात गुणातीत. आता आजचा जो भाग आहे 20वा श्लोक आहे त्याचा आपण अर्थ बघूयात. मग तो निर्गुण असे ब्रह्म अचूकपणे जाणतो. बघा, गुणातून मुक्त झाला, गुणांच्या प्रभावातून मुक्त झाला म्हणजे काय? गुणातीत झाला. म्हणजेच काय? निर्गुण झाला. म्हणून आपण भगवंताला काय म्हणतो? निर्गुण म्हणतो. निर्गुण म्हणतो, निराकार म्हणतो, अविनाशी म्हणतो. निर्गुण म्हणजे आपण आतापर्यंत फक्त वाचत आलतो, ऐकत आलतो. निर्गुण म्हणजे काय? निर्गुण म्हणजे काय? त्याचा अर्थ आत्ता आपल्या लक्षात आला. भगवंत निर्गुण आहेत म्हणजे काय? या तिन्ही गुणांचा त्यांच्यावर अजिबात प्रभाव नाही. असं ज्यावेळेस आपलं चैतन्य होतं, आपला जो आत्मा होतो त्यावेळेस तो गुणातीत होतो आणि मग तो ब्रह्मपदास प्राप्त होतो. मग तो निर्गुण असे ब्रह्म अचूकपणे जाणतो. ब्रह्म कसं असतं? निर्गुण असतं. कारण गुणातीतपणाने त्याला तिळा केलेला असतो. किंबहुना अर्जुना, नदी ज्याप्रमाणे समुद्रत्व पावते त्याचप्रमाणे तो माझी सत्ता पावतो. माझी सत्ता पावतो म्हणजे माझ्यात येऊन मिसळतो. नदी जशी समुद्रात जाऊन मिसळते, एकदा नदी समुद्रात जाऊन मिसळली की नदी कोणती समुद्र कोणता आपल्याला कळत नाही. तसंच ज्यावेळेस हा आत्मा
गुणातीत होतो त्यावेळेस तो निर्गुण असे जे ब्रह्म आहे तो अचूकपणे जाणतो आणि तो माझीच सत्ता पावतो, म्हणजे माझ्यात येऊन मिसळून जातो. कसा? की ज्याप्रमाणे नलिकेवरून उठून झाडाच्या दुसऱ्या फांदीवर बसल्यावर राघू भ्रांतीरहित होतो. पिंजऱ्यात ज्यावेळेस राघू असतो, पिंजऱ्यातल्या नळीवर ज्यावेळेस राघू असतो त्यावेळेस तो मुक्त नसतो. पिंजरा असतो ना त्याच्याकडे नाही, पिंजऱ्यातून तो बाहेर जाऊ शकत नाही. पण ज्यावेळेस त्या नळीवरून उठतो आणि झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो त्यावेळेस तो भ्रांतीरहित होतो, चिंतामुक्त होतो. त्याप्रमाणे जो गुणातीत झाला तो गुणांच्या सपाट्यात न सापडता अहम ब्रह्म असे जाणतो. जसा पिंजऱ्यातून पोपट मुक्त होतो, चिंतामुक्त होतो, त्याप्रमाणे ज्यावेळेस जो म्हणजे गुणातीत होतो आत्मा, तो गुणांच्या सपाट्यात सापडत नाही. गुणांच्याकडून जे होणारे चांगले वाईट कर्म आहेत, त्यातून होणारे सुख दुःख आहे, त्यातून होणारे पाप पुण्य आहेत, या सपाट्यात तो सापडत नाही आणि अहम ब्रह्म असे तो जाणतो. मीच ब्रह्म आहे हे त्याच्या लक्षात येतं, ते तो जाणतो. हे ज्ञानवंता जो अज्ञानरूप निद्रेत मोठमोठ्यानं घोरत पडलेला असतो, तो स्वस्वरूपी मिळाल्यावर जागा होतो. ह्याच्या अगोदर जो अज्ञानरूपी निद्रेत जो मोठमोठ्यानं घोरत पडलेला असतो आणि ज्यावेळेस त्याला आत्मज्ञान होतं म्हणजे तिन्ही गुणांपासून मी वेगळा आहे, गुणातीत ज्यावेळेस तो होतो त्यावेळेस तो स्वस्वरूप मिळाल्यावर जागा होतो. हे बघ अर्जुना, त्याच्या हातून बुद्धिभेदरूपी आरसा खाली पडल्यामुळे त्यात दिसणाऱ्या सुख दुःख रूपी प्रतिबिंबापासून तो मुक्त होतो. त्याच्या हातून बुद्धिभेद रूपी आरसा खाली पडतो आणि तो फुटतो. मग काय होतं? त्यात दिसणारे सुख दुःख रूपी प्रतिबिंबापासून तो मुक्त होतो. सुख आणि दुःख त्याला दिसतच नाही. सुख आणि दुःखापासून तो मुक्त होऊन जातो. मग हे वीरा, देहाभिमान रूपी वारा वाहायचा बंद होऊन त्याच्यावरील जीव व ईश एकद्रुपी लाटा आत्मस्वरूप सागरात मिळतात. आता बघा, इथून पुढे जे आहे ते नेमकं मोक्ष म्हणजे काय, की गुणातीत झाल्यानंतर नेमकं काय होतं, कसं होतं, याचं वर्णन आलेलं आहे. आता आपण पुढच्या ओळ वाचताना हे परत वाचून घेऊयात म्हणजे लक्षात येईल. म्हणून बद्वावेसी प्राप्ती पाविजे तेने सरिसी वर्षाती आकाशी घनजात जेवी तेवी मी होनी निरुता मग देहीची ये असता नागवे देह संभुता गुणासी तो जैसा भिंगाचे निघरे दीप प्रकाशू नावरे कान विझेरी सागरे वडवानळू तैसा आला गेला गुणाचा बोधून मैळे तयाचा तो देही जैसा व्योमीचा चंद्रजळी तिन्ही गुण आपुला लिये प्रौढी देही नाचविती बागडी तो पहा हे न धाडी अहंते ते. मग हे वीरा, देहाभिमान रूपी वारा व्हायचा बंद होऊन, म्हणजे आपल्या मनात जो देहाचा अभिमान असतो बघा, 15-16 वर्षाच्या मुलीला अचानक असं वाटू लागतं की मी किती सुंदर आहे, देहाचा अभिमान. माझे नाक डोळे किती सुंदर आहेत, देहाचा अभिमान. मुलांनाही त्याच वयात असं वाटू लागतं की मी किती उंच आहे, मी किती गोरा आहे, इतर मुलांपेक्षा मी कसा स्मार्ट आहे, देखणा आहे, माझ्या बाहूत कशी ताकद आहे. हा सगळा देहाचा अभिमान गळून पडतो.
आणि त्याच्यावरील जीव व ईश एकद्रुपी लाटा आत्मस्वरूप सागरात मिळतात. म्हणजे आत्मस्वरूप सागरात म्हणजे चैतन्यात मिळतात. म्हणून असे होण्याबरोबर ते मद्रूप होतात. असं झाल्याबरोबर ते मद्रूप होतात म्हणजे भगवंताशी एकरूप होतात. ज्याप्रमाणे वर्षा काळाच्या अखेरीस आकाशात उत्पन्न होणारे ढग आकाशातच लय पावतात. आत्ताच पावसाळा संपलेला आहे. शेवटी शेवटी बघा ढग येतात आणि पाऊस न पाडता निघून जातात. ढग येतात आणि पाऊस न पाडता निघून जातात. तसंच ज्यावेळेस ते गुणातीत होतात त्यावेळेस ते भगवंताशी मद्रूप होऊन जातात. त्याचप्रमाणे मद्रूप झाल्यावर तो जरी देहात असला तरी गुणांनी लिप्त होत नाही. म्हणजे असा जो पुरुष आहे जो गुणातीत झालेला आहे, ज्याला हे ज्ञान झालेलं आहे की गुण हे देहाला चिकटलेले असतात. गुण हे देहाकडून चांगलं वाईट कार्य करून घेतात आणि जो चैतन्य आहे, जो आत्मा आहे तो वेगळा आहे. हे ज्यावेळेस त्याला ज्ञान होतं म्हणजे तो गुणातीत होतो, म्हणजे तो ब्रह्मपद जाणतो, म्हणजे तो भगवंताशी एकरूप होतो, म्हणजेच तो मद्रूप होतो. आणि असं झाल्यानंतर तो देहात जरी असला म्हणजे जिवंत जरी असला, देहात जरी तो असला, चालतोय, बोलतोय, सगळे कर्म करतोय, सगळं करतोय, तरी सुद्धा देहाकडून होणारे गुणांनी जे होणारे कर्म आहेत त्याने तो लिप्त होत नाही. म्हणजे हे ज्ञान होणं गरजेचं आहे. हे जे आत्मज्ञान आहे ते होणं गरजेचं आहे. आत्मज्ञान म्हणजे काय की जे 3 गुण आहेत ते देहाला चिकटलेले आहेत. ते देहाकडून कर्म करून घेत आहेत. कर्माची फळं देहाला मिळत आहेत. पण देह आणि चैतन्य हे वेगळं आहे. आणि हे जे गुणांच्याकडून होणारे जे कर्म आहेत, ते जे सुख-दुःख आहेत, जे काही भोग आहेत, ते या आत्म्याला लागू होत नाहीत असं ज्यावेळेस समजतं त्यावेळेस तो गुणातीत होतो. गुणातीत झाल्यानंतर ब्रह्मपद पावतो म्हणजेच मद्रूप होतो आणि त्यावेळेस त्याला या गुणांनी तो लिप्त होत नाही. जरी तो जिवंत असला तरी. ज्याप्रमाणे दिवा भिंगाच्या घरात ठेवला म्हणजे त्याचा उजेड आवरत नाही. बघा एखादा दिवा आहे आणि तो जे भिंग असतात म्हणजे आपल्या डोळ्यावर जसं चष्मा म्हणजे भिंगच आहे. त्यातले मोठे भिंग असतात ज्यातून आपण त्याला दुर्बीण म्हणतो की ज्यातून आपण छोटे छोटे वस्तू मोठ्या करून बघतो. त्याच्या जर घरात जर दिवा ठेवला म्हणजे संपूर्ण ते त्या भिंगांचं घर आहे समजा त्याच्यामध्ये जर तो दिवा ठेवला तर काय होतं तर त्याचा उजेड आवरत नाही. त्याचा उजेड एकदम पसरतो. अथवा अजून एक उदाहरण दिलंय की वडवानल हा समुद्राच्या पाण्यानेही विझत नाही. आता वडवानल म्हणजे काय समुद्रात जी अतिशय अफाट मोठी अशी जी आग लागलेली असते त्याला वडवानल असं म्हणतात. ही आग खडकांमधून लागते. जमिनीतून जो येणारा वायू असतो तो वायू पेट घेतो आणि ती आग विझतच नाही. समुद्राच्या पाण्यात सुद्धा विझत नाही. भरती येऊ ओहोटी येऊ काहीच हो. समुद्राच्या मधोमध तशी आग लागलेली असते. आता याचा संबंध जो आहे ना याच्या काही आख्यायिका आहेत. याच्या काही आख्यायिका आहेत म्हणजे पुराण काळातल्या काही कथा आहेत की ज्यावेळेस राम युद्ध करण्यासाठी रावणाकडे जात असतात त्यावेळेस मध्ये समुद्र आहे. समुद्रावर ज्यावेळेस ते पूल बांधत असतात, रस्ता तयार करत असतात समुद्रात खडक टाकून, त्यावेळेस नाही की खार सुद्धा खारीचा वाटा म्हणून ती सुद्धा खडे टाकत असते त्या समुद्रामध्ये. तर ते रस्ता बनवत असताना रावण त्याच्या शक्तीनं तिथं वडवानल निर्माण करता.
म्हणजे आग तयार करतो. पण ती आग भगवान राम त्यांच्या शक्तीने विझवतात, रस्ता करतात, शेवटी ती लंका जिंकतात व रावणाचा वध होतो वगैरे आपल्याला सगळं माहिती आहे. तर हा त्याचा अर्थ आहे की वडवानल हा समुद्राच्या पाण्याने विझत नाही. त्याचप्रमाणे गुणांच्या येण्या जाण्याने त्याचे शुद्ध ज्ञान मलिन होत नाही आणि आकाशातील चंद्राचे पाण्यात प्रतिबिंब पडले तरी तो जसा पाण्यापासून वेगळा असतो त्याप्रमाणे तो देहात असूनही गुणांनी बद्ध होत नाही. तो म्हणजे कोण? जो ज्ञानी. कुठला ज्ञानी? ज्याला आत्मज्ञान झालेला आहे. असा जो ज्ञानी आहे तो वडवानल हा समुद्राच्या पाण्याने जसं विझत नाही त्याचप्रमाणे गुणांच्या येण्या जाण्याने त्याचे शुद्ध ज्ञान मलिन होत नाही. अजून एक उदाहरण दिले की आकाशातील चंद्राचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब ते पाण्यापासून वेगळं असतं. ते जसं वेगळं असतं त्याप्रमाणे तो देहात असूनही गुणांनी बद्ध होत नाही. तिन्ही गुण त्याच्या देहात जरी वास करीत असले तरी त्याच्याकडे तो ढुंकूनही पाहत नाही. किती मोठा फरक पडतो बघा फक्त आत्मज्ञान झाल्यानं. आत्मज्ञान झालं की हे शरीर आणि ते गुण, हा देह आणि त्याचे गुण ते सगळं वेगळं होऊन जातं, हा वेगळा होऊन जातो. जरी शरीरात असला तर त्या गुणांपासून होणारे जे काही कर्म आहे, जे काय पाप पुण्य त्याचा ह्याचा काही संबंध राहत नाही. तो त्याचं बद्ध त्याच्यापासून बद्ध होत नाही. या सगळ्यापासून तो मुक्त होतो. हा ठायवरी नेहटोनी ठेला अंतरी, नेटुनी ठेवला अंतरी आता काय वर्ते शरीरी हेही नेणे, सांडुनी अंगाची खोळी सर्प रिगालिया पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले, का सौरभ्य जीर्णू जैसा आमोदू मिळवणी जाया आकाशा, माघारा कमळ कोशा नयेची तो, पै स्वरूप समरसे ऐक्य गा झाले तैसे, तेथ किंधर्म हे कैसे नेणे देह, म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण ते देहाची ठेले कारण नाही तया, घटाचिया खापरिया घटभंगी फेडलिया, महादाकाश अपैसया जालेची असे. याप्रमाणे तो अंतर्यामी निश्चळ होतो इतका की शरीराचे धर्मही तो जाणत नाही. ज्यावेळेस त्याला आत्मज्ञान होतं त्यावेळेस काय होतं की तो आणि जे देहात जे देहाला जे बद्ध करणारे जे 3 गुण आहेत. कोणते 3 गुण? सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण. याच्या सपाट्यात हा सापडत नाही. आणि तो अंतर्यामी निश्चळ बनतो इतका की शरीराचे धर्मही तो जाणत नाही. म्हणजे जसं आपण श्वास घेतो आणि सोडतो हे नकळत घडतं. हा शरीर धर्मच आहे. तसंच आपल्याला शिंक येते जाते, लघवी येते, आपण मलमूत्र त्याग करतो, हे सगळे शरीर धर्म आहेत. हे सुद्धा तो जाणत नाही. साप आपली कात टाकून ज्या वेळेस पाताळ लोकी जाण्यास निघतो त्यावेळेस जसे त्याला आपल्या कातीचे काय होईल इकडे लक्ष देत नाही तसे ज्ञानी आपल्या शरीराविषयी निष्काळजी असतात. बघा साप ज्यावेळेस कात टाकतो आणि बिळामध्ये निघून जातो त्यावेळेस तो त्याचा विचार करतो की आता हे कातेचं काय होईल, कात वाऱ्यानं उडून जाईल का,
झुडपात अडकून राहील का, कोण उचलून नेईल का, त्याचं त्याला काही देणं घेणं नसतं. त्या सापाला ते कात म्हणजे काय, त्याची जीर्ण झालेली कातडी असते. त्याचं त्याला काही देणं घेणं नसतं. तसंच जे ज्ञानी लोक असतात, जे ज्ञानी असतात, ते आपल्या शरीराविषयी निष्काळजी असतात. काही शरीराची काळजी करत नाही. काय जगलं जगलं, मेलं मेलं. काही लोक बघा भरपूर काळजी करतात. शिंक आली की दवाखान्यात जातात. डॉक्टर मला 3 शिंका आल्या. 3 शिंका आल्या, मग औषध द्या. तर हे लोक काय ठेच लागली, काय झालं, काय काय कशाची काळजी करत नाहीत. अथवा कमल उमलल्यावर जसा सुवास आकाशात निघून गेल्यावर ज्याप्रमाणे माघारा कमल कोशात येत नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूपात ऐक्य झाल्यावर मग हा जो पुरुष आहे, ज्या ठिकाणी धर्माचरण वगैरे काही जाणत नाही. कमल उमललं, कमलातून सुवास येतो, तो सुवास परत काय त्या कमलामध्ये जात नाही. त्याप्रमाणे आत्मस्वरूपात ऐक्य झाल्यावर मग हा जो पुरुष आहे, जो ज्ञानी पुरुष आहे, ज्या ठिकाणी धर्माचरण वगैरे काही जाणत नाही, असं त्याचं होतं. म्हणून जन्म, जरा, मरण इत्यादी जे 6 गुण, त्यांचा संबंध देहाच्या ठिकाणी असतो, ज्ञानाच्या ठिकाणी नसतो. शरीराचे जे काय धर्म आहेत तेच हे जाणत नाही. म्हणजे काय, जन्म, जरा, मरण हे जे गुण आहेत हे हे देहाच्या संबंधित आहेत, ज्ञानाच्या संबंधी नसतो, त्याचा संबंध नसतो. घटाचिया खापरिया, घटभंगी फेडलिया, महदकाश अपैसया, जालेची असे तैसी देह बुद्धी जाये, जे आपण पा आठवू होये, ते आन काही आहे ते वाचुनी. येणे थोर बोधलेपणे, तयासी गा देही असणे, म्हणून तो मी म्हणे गुणातीत. यया देवाची या बोला, पार्थू अंती सुखावला, मेघे संभोखिला मेरू जैसा. घट फुटून ज्या ठिकाणी घट फुटून त्याच्या ठिकऱ्या झाल्या, म्हणजे त्यातील आकाश म्हणजे घटाकाश, घटाकाश असे सहज महदाकाशात मिळते. समजा मडकं आहे, मडक्यामध्ये पाणी आहे, आपण त्यात वाकून बघितलं की त्यात आकाश दिसतं, आकाशाचं प्रतिबिंब दिसतं. पण ते जर मडकं फुटलं तर त्यातलं जे आकाश आहे, जे ज्याला घटाकाश म्हणतात, ते नाहीसं होतं आणि महदाकाशात मिळतं. म्हणजे खरोखरचं आकाश आहे, त्या आकाशात मिळतं. तशी देहबुद्धी नाहीशी झाल्यावर जेव्हा आत्मस्वरूपाची ओळख होते, तेव्हा अशा स्थितीत आत्मस्वरूपाशिवाय दुसऱ्या कशाचीही आठवण होणार नाही. देहाभिमान सगळा संपून जातो, देहबुद्धी संपुष्टात येते आणि जेव्हा आत्मस्वरूपाची ओळख होते, तेव्हा अशा स्थितीत आत्मस्वरूपाशिवाय दुसऱ्या कशाची आठवण होत नाही. याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात बोध झाला आहे, तो जरी देहधारी असला तरी तो गुणातीत आहे असे मी म्हणतो. म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये बोध झालेला आहे, ज्याला ज्ञानाचा बोध झालेला आहे, तो जरी देहधारी असला, म्हणजे देहात जर तो वास करत असला, तो जिवंत असला, तरी तो गुणातीत आहे असे मी म्हणतो, असं भगवंत म्हणत आहेत. म्हणजे आत्मज्ञान होणं किती महत्वाचं आहे बघा. त्याला आत्मस्वरूपाची ओळख झाली म्हणजे तो जरी देहधारी असला, जरी जिवंत असला, तरी सुद्धा तो गुणातीत आहे असं भगवंत म्हणतात. मेघाची गर्जना ऐकून जसा मोराला संतोष होतो, तसा
या श्रीकृष्णाच्या भाषणाने पार्थास फार संतोष झाला. एवढं सुंदर ज्ञान मिळाल्यानंतर कुणाला संतोष होणार नाही. तर मेघाची गर्जना झाल्यानंतर मोर जसा आनंदानं थुई थुई नाचू लागतो, तसं श्रीकृष्णाने जे हे ज्ञान सांगितलेलं आहे, जे भाषण केलेलं आहे, हे भाष्य ऐकून अर्जुन अतिशय सुखावतो, आनंदित होतो. आज आपण इथंच थांबवत आहोत. भाग नंबर 13 आपण उद्या पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. ज्यांनी ज्यांनी संकल्प घेतलेले आहेत ते संकल्प मनातल्या मनात बोलायचे आहेत. व्यसनमुक्तीचा संकल्प ज्यांनी घेतलेला आहे त्यांनी मनातल्या मनात तो आठवायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.